21,994 प्राध्यापक राम शिंदे साहेब. प्रश्न क्रमांक 21,994. मान्य सभापती महोदय, छापल्याप्रमाणे. सभापती महोदय, सन 2019 मध्ये 13,521 पदाकरता 34 जिल्हा परिषदामध्ये आपण भरती प्रक्रिया सुरू केली आणि ही भरती प्रक्रिया सुरू केल्याच्या नंतर विविध कारणांनी ही भरती प्रक्रिया रेंगाळली किंबहुना झाली नाही आणि अशा परिस्थितीमध्ये परीक्षा शुल्कापोटी 33 कोटी रुपये ग्राम विकास विभागाला आणि त्या जिल्हा परिषदेला प्राप्त झाले आणि शासनाने सभापती महोदय निर्णय केला की हे पैसे परत द्यायचे. पण प्रश्न विचारला असताना त्याला उत्तर मात्र असं दिलंय की अंशतः खरे आहे, अंशतः खरे आहे. हे पूर्णतः खरे आहे, हे अंशतः खरे नाहीये. हे पूर्णतः खरे आहे की पैसे शासनाकडे अद्यापपर्यंत दिलेले नाहीत. आणि त्यामध्ये देखील माझा पहिला प्रश्न आहे की हे पैसे 4 वर्ष झाले तरी अद्यापपर्यंत त्या विद्यार्थ्यांना मिळाले नाहीत, ते कधी देणार? दुसरा प्रश्न असा आहे की 33 कोटी जमा केले आणि त्याच्यातले फक्त 21 कोटीच देण्याचा निर्णय केलेला आहे. या उरलेल्या 12 कोटी रुपयांचं काय झालं? आणि पुन्हा एकदा आपण ऑगस्ट 2023 ला ही भरती प्रक्रिया सुरू केली, त्याच्या पोटी देखील आपण आता शुल्क आकारतोय. नेमकं या शुल्क देण्याच्या अगोदर आपण दुसरं शुल्क आकारतोय आणि म्हणून जर तेच विद्यार्थी पुन्हा एकदा परीक्षेला बसणार असतील तर त्यांना त्या शुल्कामध्ये सूट देण्यात येईल का? आणि चौथा प्रश्न सभापती महोदया, 4 वर्ष पूर्ण झाली आणि 4 वर्ष पूर्ण झाली तर या 4 वर्षामध्ये फक्त आणि फक्त 2,15,258 विद्यार्थ्यांच्या बँकेचा तपशील आणि त्याच्या संदर्भामध्ये कारवाई आली. 13 लाख विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये परीक्षा शुल्क भरलेलं आहे. मग अजून किती कालावधी लागणार आहे? शेवटी शासनाने घेतलेल्या निर्णयाची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली नाही तर शासनाच्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनरेस्ट तयार होतो. किंबहुना विद्यार्थ्याच्या तोंडाला पाने पुसली, परीक्षा पण झाली नाही, परीक्षा फी पण परत मिळाली नाही. त्यामुळे याच्यामध्ये मिशन मोडवरती परीक्षा फी भरण्याची कारवाई माननीय मंत्री महोदय करतील काय? सन्मान्य सभापती महोदय, सन्मान्य सदस्य राम शिंदे यांनी प्रश्न हा उपस्थित केला. हा खरंच अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. या ठिकाणी 2019 मध्ये 18 संवर्गाचे जवळपास 13,514 पदं ही आणि आरोग्य विभागाची 5 संवर्गाची पदं अशी जवळपास ही पदांची भरती या ठिकाणी सुरू झालेली होती. 11,28,133 ही अर्जदारांची संख्या या ठिकाणी आलेली होती आणि एकूण 33,32,33,32,27,750 इतकी रक्कम आपण त्या ठिकाणी परीक्षेच्या फीच्या माध्यमातून शासनाकडे आलेली होती. पण काही कारणामुळे 2-3 वर्ष 4 वर्ष या परीक्षा लांबल्यात, त्या परीक्षा होऊ शकल्या नाही. 3 वर्षापर्यंत मधला कोरोनाचा काळ गेला, की अनेक काही तांत्रिक अडचणी होत्या, त्यामुळे परीक्षा झाला नाही. खरं आहे. आणि त्यामुळे मग शासनाने निर्णय घेतला की या परीक्षा फी त्या ठिकाणी परत करायची, कारण पुढच्या परीक्षा अजून आपण त्या ठिकाणी घेऊ केल्या आहेत. तुम्ही तसा प्रश्न विचारला की मग यांच्या फीचं काय, यांना परत फी भरायचं, तर आपण या संदर्भामध्ये सगळ्या ॲड दिल्या पेपरला, सगळ्या दृष्टीने आपण ऑनलाईन वगैरे सगळ्या दृष्टीने सगळ्या ॲड दिल्या. सगळ्या माझ्याकडे कात्रणं आहेत पेपरच्या वगैरे सगळ्या प्रमुख पेपरच्या, की विद्यार्थ्यांनी परीक्षा फी परत द्यावी. आणि त्या संदर्भामध्ये जवळपास 21 कोटी रुपये 21,70 लाख रुपये आपण त्या ठिकाणी जिल्हा परिषदांना आपण त्या ठिकाणी परत दिले, किंवा तुम्ही या मुलांचे सगळे परत अर्ज मागवा आणि यांना त्यांच्या अकाउंटला ते प्रूव्ह करून त्यांना ते त्या ठिकाणी परत द्यावे. या संदर्भामध्ये 2,22,160 म्हणजे 12 लाख यापैकी जवळपास 2,22,160 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अर्ज केलेले आहेत आणि त्याची रक्कम होते 7,11,95,000. आणि या अर्ज केलेल्यापैकी 1,77,715 विद्यार्थ्यांना चौपाशी रक्कम आहे 5,60,37,125. एवढी रक्कम आपण त्यांना परत त्या ठिकाणी केलेली आहे.
या संदर्भामध्ये सगळं व्हेरिफिकेशन चाललेलं आहे की कोणी पैसे भरलेत, कोणता अकाउंट नंबर काय होता, कारण ते व्हेरीफाय केल्याशिवाय कोणालाही देऊन टाका असं आपल्याला करता येणार नाही. ही रक्कम मोठी आहे आणि म्हणून ही रक्कम परत करण्याचा शासनाने त्या ठिकाणी निर्णय केलेला आहे. या बाबतीमध्ये कुठेही कोणाची फी ठेवली जाईल की परत दिली जाणार नाही असा कुठलाही विषय त्या ठिकाणी नाही आहे. आणि म्हणून आपण जो प्रश्न उपस्थित अंशतः खरा आहे की आपण संपूर्ण लोकांना अजून पैसे परत दिलेले नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून ज्यांनी ज्यांनी अर्ज केलेले आहेत, ज्यांनी मागणी केलेली आहेत, त्यांना आता आपण ही फी परत त्या ठिकाणी करतो. अंबादास दानवे. हां. सभापती महोदय, मंत्री महोदयांचं उत्तरालाच माझं काही प्रमाणात ऑब्जेक्शन आहे. सन्मान्य सदस्य राम शिंदे साहेबांनी हा विचारलेला प्रश्न आहे आणि जवळपास 13 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षेसाठी अर्ज केलेला असताना जी संख्या सांगितली मंत्री महोदयांनी ही अतिशय कमी, म्हणजे जवळपास 11 लाख विद्यार्थी अजून वंचित आहे. जर विद्यार्थी नव्यानं परीक्षा देणार असेल तीच, तर त्याचं शुल्क न घेण्याची काही प्रोव्हिजन आपल्याला करता येईल का, हा एक विचार व्हावा अशी एक माझी सजेशन आहे. दुसरी गोष्ट, परत द्यायचं नवीन शोधायची गरजच नाही आहे. डीडीने केलेलं आहे, ऑनलाईन पेमेंट झालं आहे, काय कोणी कॅश भरून नाही केलेलं आहे कोणत्या विद्यार्थ्यांनी. त्यामुळे ज्या खात्यातून आलं त्या खात्यात परत पाठवलं पाहिजे. त्याच्यात खातं शोधण्याचा विषयच येत नाही. त्यामुळे हे उत्तर मला असं वाटतं बरोबर नाही. याच्यात आणखी एक इश्यू निर्माण झाला की काही विद्यार्थ्यांचं वयोमर्यादा त्यांनी ओलांडलेली आहे की कारण 3/4/19 पासून आता 23, तर जी वयोमर्यादा आहे ती ओलांडल्यामुळे त्यांना आता 100% पैसे वापस द्यावेच लागतील. वाटतं याच्याविषयी सुद्धा स्पष्ट भूमिका सरकार किंवा यांचं खातं घेणार आहे का, हा माझा आपल्या मार्फत त्यांना प्रश्न आहे. तिन्ही मुद्द्यांची वर्गवारी करा. नाही, आपण या संदर्भामध्ये वयाची जी अट सांगतायत आपण त्या संदर्भात ती वयाची अट सुद्धा शिथिल केलेली आहे. आपण ज्यांनी या काळामध्ये 19 मध्ये ते फॉर्म भरलेले आहेत, अर्ज केलेले आहेत, त्यांना वयाची अट आपण शिथिल केलेली आहे की तुम्हाला वयाची अट शिथिल केलेली आहे. 3 वर्ष 4 वर्षापर्यंत त्याला रिलॅक्सेशन दिलेलं आहे आणि त्या पद्धतीने त्यांना फॉर्म भरले तर आपण त्यांचं ते स्वीकारतो आहोत आणि त्यांना पुन्हा परीक्षेला त्या ठिकाणी बसता येणार आहे. नाही, त्यांनी अजून 2 प्रश्न विचारले ना. त्यांनी अजून 2 प्रश्न विचारले की फी घेणं न घेण्याचाच आहे. नाही, ऑनलाईनचं जरी असलं तरी याच्यामध्ये व्हेरिफिकेशन करावं लागणार आहे. याच्यामध्ये व्हेरिफिकेशन करावं लागेल. असं याच्यामध्ये आपण जाहिरात देऊन सुद्धा विद्यार्थी त्या ठिकाणी येत नाही. काहींनी दुसऱ्याच्या अकाउंटमध्ये पैसे भरले आहेत, कोण असं अशा अनेक गोष्टी आहेत की स्वतःच्या अकाउंटमध्ये पैसे भरतात, पैसे जाणं त्या ठिकाणी जरुरी असतं आणि म्हणून आम्ही व्हेरिफिकेशन सगळं करतो आहोत. ज्यांनी पैसे भरले त्याला 100% आम्ही पैसे त्या ठिकाणी देणार, कोणाचेही पैसे त्या ठिकाणी ठेवणार नाही. हा शासनाचा निर्णय झालेला आहे. त्यामुळे फक्त त्यांनी एक अर्ज करावा त्या संदर्भामधला, एवढीच आमची त्या ठिकाणी अपेक्षा आहे. आणि मला वाटतं त्या संदर्भात पुन्हा पुन्हा आम्ही वारंवार सूचना काढतोय, वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्धी करतो आहे, आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगतोय. पण तो अजूनही पाहिजे तसा प्रतिसाद करण्याची संख्या एवढी बघता अजूनही त्याला पूर्ण होत नाहीये, ही वस्तुस्थिती आहे. पण जे जे पैसे मागतील आपल्या सभागृहाच्या माध्यमातून मी पुन्हा सांगतो की जे विद्यार्थी पैसे मागतील त्या सगळ्यांना पैसे त्या ठिकाणी परत केले जातील. थोडीशी तांत्रिकदृष्ट्या काही तपासणी आहे ती आम्हाला तेवढी करावी लागेल. आणि महाजन साहेब, विद्यार्थ्यांना पैसे मागायची काय आवश्यकता आहे? तुमचा धोरणात्मक निर्णय ना झालेला, सरकारचा धोरणात्मक निर्णय आहे. तर एखादा अनावधानाने काही मागितला गेला नाही किंवा त्याच्यापर्यंत निर्णय पोहोचला नाही तर तुम्ही त्यांना स्वतःहून इंटिमेट करा आणि त्यांना तसे पैसे द्यायची व्यवस्था करा. असं कसं काय? हां, नाही, हा नेपचा विषय आहे आणि त्यामुळे काय कोणी दुसऱ्याच्याकडून करतं, तिसऱ्याच्याकडून पैसे भरतं, त्यामुळे ते त्याला कळालं पाहिजे ते पैसे त्याला मिळाले. अनेक विद्यार्थी असे आहेत की स्वतःच्या अकाउंटवरून दुसऱ्याच्याकडून सुद्धा पैसे भरतात, फीचे पैसे भरतात. ही वस्तुस्थिती आहे. आम्ही त्या बाबतीतही मी आधी सुरुवातीला हाच प्रश्न केला होता अधिकाऱ्यांना की बाबा सगळ्यांनी आपल्याला पैसे दिलेले आहेत तर तुम्ही त्याला परत देऊन टाका ना. पण अनेक विद्यार्थी असे आहेत, अनेक, की त्यांनी दुसऱ्याच्या अकाउंटवर पैसे भरले, त्याला ते कळालं पाहिजे आणि त्याचा दुसऱ्याच्या अकाउंटवर पैसे देईल ते त्याला मिळणार नाहीत असं होता कामा नये. आणि म्हणून आम्ही हा निर्णय केलेला आहे. अजून आपण म्हणाल तर त्या बाबतीमध्ये काय जास्तीत जास्त आपल्याला सुटसुटीतपणा करता येईल, आपल्याला कसं नीट व्यवस्थित हे काम करता येईल त्यासाठी पुन्हा आम्ही प्रयत्न करू. परंतु आमचा हेतू या मागचा हाच आहे की ज्यांनी पैसे भरलेले आहेत त्याच्याच हे पैसे मिळाले पाहिजेत, हाच त्या मागचा हेतू आहे. सन्माननीय राम शिंदे. सन्माननीय राम शिंदे. जिल्हा परिषदच्या पैसे जे आहेत एकच मिनिट, एक राज्य शासनाच्या खात्यामध्ये आहेत. नाही माहिती करून घ्या. नाही, जिल्हा परिषद खात्यात नाही, ते एजन्सीच्या खात्यात आहे. चला राम शिंदे, शेवटचा प्रश्न. सभापती महोदय,
माननीय मंत्री महोदयांनी या संदर्भामध्ये सविस्तर असं विवेचन केलेलं आहे, परंतु काही प्रश्न याच्यामधून निर्माण झाले. मी प्रश्न विचारलेला होता की मंत्री महोदयांनी मी तर 33 कोटी सांगितले, मंत्री महोदयांनी सांगितलं 33 कोटी आणि 32 लाख त्याच्यापेक्षा जास्तीची फी जमा झालेली, परंतु वितरित मात्र 21 कोटीच करायचं ठरलंय किंवा केलेली आहे विविध 34 जिल्हा परिषदेला. मग राहिलेल्या 12-12.5 कोटीचं काय करणार आहेत आणि ही कशापोटी जास्तीची रक्कम आपल्याकडे शिल्लक दिसते आणि त्यामुळं या संदर्भामध्ये शासन निर्णय काय करणार? एक अतिशय बारीक प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. नाही विचारलंच पाहिजे, बरोबर आहे. हा. 33 कोटी 32 लाख हे देणं आहे खरं आहे, आणि आम्ही 21 कोटी रुपये त्यात जो खर्च झालाय मधला, मग त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी माझ्या फॉर्म साहेब भरला. राखून ठेवायचा का प्रश्न? सभापती तुम्हाला- महोदय हा, नाही नाही कारण- नाही, हा. नाही, मी गंभीर देतो आहे. असं काय काय उत्तर देऊ नका मॅडम मला. सभापती महोदय, मधला जो फॉर्म भरायचा खर्च आहे, मधला एजन्सीचा खर्च नाही, आहे, नाही. तो जो खर्च झालेला आहे तो 8-9 कोटी आम्ही तो काढलेला होता. पण जो आम्ही नंतरचा निर्णय केलेला आहे, त्यानंतर हा निर्णय आपण केलेला आहे की हा संपूर्ण खर्च त्याच्यामध्ये काय कोणी किती घेतले म्हणजे आपण मधला खर्च फॉर्म भरायचा किती झालेला आहे, सरकारी यंत्रणाच आहे मधल्या, पण तो त्यासाठी खर्च लागलेला आहे. सगळं हे करायला कागदोपत्री टेक्निकली याचा खर्च झालेला आहे, आणि म्हणून हा खर्च कापून घ्यायचा का असं अधिकाऱ्यांनी डोकं चालवलेलं होतं. पण त्या संदर्भामध्ये आम्ही जवळपास 12 कोटी 50 लाख रुपये शिल्लक याच्यामध्ये आहेत. ते परत देण्याचा पुन्हा आपण निर्णय केलेला आहे. त्यामुळे आता जसे जे पैसे मागतील त्या सगळ्यांना आम्ही परत देणार आहोत. फक्त आम्ही या संदर्भामध्ये बँक डिटेल मागितलेले आहेत. कुठला म्हणजे कसं काही नाही, फक्त तुमचं बँक डिटेल द्या, आम्ही तुम्हाला ते पैसे परत देतो. आपण एवढंच त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. आम्ही त्यांना तुमचं बाकी काही त्यांचं काही सोक्षमोक्ष आपण करणार नाही. परंतु मला असं वाटतं की ते पैसे त्यांनाच मिळाले पाहिजेत, हा आमचा त्यामागचा हेतू आहे. 8 कोटी रुपये बदले 12 कोटी रुपये जो खर्च शासनाचा झालेला आहे मधला सर्व तांत्रिक गोष्टींचा, तो सुद्धा आम्ही शासन म्हणून आम्ही त्या ठिकाणी बेअर करू. विद्यार्थ्यांना राहिलेले सगळे पैसे शासन परत देईल असा निर्णय आम्ही घेतलेला आहे. ठीक आहे. नाही बरं ठीक आहे. एक मिनिट आता मी नावं सांगते. दरेकर, त्याच्यानंतर उत्तर, मग अभिजित वंजारी, त्यानंतर उत्तर निरंजन डावखरे, मग मला तर तासच संपणार तुम्ही. असं सगळ्यांना का हात वर करू, 2-3 देणार फक्त. सभापती महोदया, बैठक गिरीश भाऊनी सन्माननीय मंत्री महोदयांनी उत्तर दिलंय. कोण म्हणतं ऑनलाईनचे डायरेक्ट परत द्या, पुरावे तर तपासलेच पाहिजेत, पुराव्याशिवाय देणं. परंतु सभापती महोदय, माझी वेगळी मागणी आहे की या जिल्हा परिषदेत जे भरती प्रक्रिया होते त्याचं प्रवेश शुल्क जे आपण घेतात ती ही सर्वसामान्य कुटुंबातली मुलं आहेत, ग्रामीण भागातली आहेत, बेरोजगार तरुण आहेत. आपण असं केवढं मोठं बर्डन येणार आहे. आपण सन्माननीय सर्व घटकांसाठी मदत करत असतो आणि हा तरुण जो आहे तो एक तर नोकरीच्या शोधात असतो आणि 1000 रुपये सुद्धा सर्वसामान्य कुटुंबातल्या त्या फॅमिलीला परवडणारे नाहीत. माझी तर जाहीर मागणी या निमित्तानं आहे, हे सरकार त्या ठिकाणी संवेदनशील आहे. चंद्रकांत दादांनी पण त्यांच्या डिपार्टमेंटला अनेक निर्णय घेतलेत, बर्डनचा विचार केला नाही. त्याच्यामुळे माझी विनंती आपल्या माध्यमातून की हा सगळा प्रवेश शुल्कच घेऊ नये. जो काय खर्च असतो तो शासनाने करावा. असा काय 1000-2000 कोटीचं बर्डन येत नाही. पण एक आपण चांगला संदेश जाल, बेकारांना भत्ता द्यायची आपण एकीकडे विचार करत असतो आणि त्यांची प्रवेश फी घेतो. त्याच्यामुळे मला वाटतं अशा प्रकारच्या परीक्षांसाठी प्रवेश फीस घेऊ नये, शुल्क घेऊ नये अशी माझी मागणी आहे. आणि आपण सकारात्मक त्या दृष्टीनं सरकार म्हणून विचार करावा. आपलं नाव होईल गिरीश भाऊ, उदो सगळे लाखो तरुण करतील. एक उत्तर घेऊ. डावखरे थांबा जरा. सभापती डावखरे थांबा. मंत्री महोदय उत्तर द्या. नाही नको जोडू नका, द्या. देणार आहे. जोरदार पण करू त्या नका. एक-एक टर्न बाय टर्न. सभापती महोदय, सन्मान्य सदस्य दरेकर साहेबांनी प्रश्न विचारलेला आहे की आपण इतके पैसे घेतो. आता खरं म्हणजे हे दोन्ही मोठ्या कंपन्या आहेत, टाटाच्या वगैरे कंपन्या आहेत, त्यांनाशी आपण खूप बार्गेनिंग करून आपण त्यांच्याशी दर ठरलेला आहे. मागणी त्याची खूप होती पण आपण शेवटी खूप त्याला कमी करायला लावलेली. पण आपण जसं म्हणतात की या संदर्भामध्ये पैसेच घेऊ नये. आता खरं म्हणजे या ठिकाणी जवळपास सगळे भेटले, आपण जवळपास 15 लाखाच्या वर विद्यार्थी परीक्षेला बसले या ठिकाणी आहेत, 15 लाखाच्या वर. आणि आपण जर सांगितलं की फी कोणीच भरू नका, तर ही संख्या मला वाटतं 50-60 लाखाच्या वर जाईल, 50-60 लाखाच्या वर जाईल. आणि आता याच विद्यार्थ्यांच्या परीक्षा कशा घ्यायच्या, म्हणजे एवढी मोठ्या प्रमाणात भरती ही पहिल्यांदा 15 लाख विद्यार्थीची भरती घेणं
त्यांना परीक्षेला बसवणं, ते परीक्षा केंद्र उपलब्ध करून देणं, सगळ्या या गोष्टी इतक्या कठीण आहेत की याच्यामध्ये वर्ष झालं आम्ही दररोज याच्यावर एक्सरसाइज चालू आहे. आणि शेवटी आता अंतिम टप्प्यामध्ये आम्ही पोहोचलो आहेत. काही संवर्गांच्या 30 संवर्गांच्या परीक्षा झालेल्या आहेत, आता 6-7 संवर्गाच्या राहिलेल्या आहेत. पण आपण जर अशी फी माफी केली तर सभापती महोदय आपण विचार करा की याच्यामध्ये 4 पट लोक येतील आणि हे झालं तर ही परीक्षा कधीच होणार नाही. मी तुम्हाला बरं, ठीक आहे, सांगतो. तुमचं होणारच मत नाही. कळलं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ही फी माफक आहे आणि त्यासाठी तरी सुद्धा फी घेऊन 15-15, 16-16 लाख विद्यार्थी 19,000 जागेसाठी अर्ज करतायत. त्यामुळे हा प्रश्न मला वाटतं बरं, ठीक आहे, तुमचं विचारलेला उत्तर हा की फार कळलंय. जास्त नाहीये. उत्तर कळलं ठीक आहे, आहे. कमी करण्याच्या बाबतीत सरकारला विचार करू. अधिकार आहे. निरंजन डावखरे, काय जोडून झाला का प्रश्न तुमचा? मी सभापती महोदय, मी फक्त दरेकर साहेबांच्याच विषयाला जोडून सांगणार होतो की आपण या संदर्भात जर भूमिका शासनाची बघितली तर फार कॅज्युअल याच्यामध्ये होतं की परीक्षा कॉल केली, परीक्षेनंतर कॅन्सल केलं आणि ते मुलांचे पैसे हे शासनाकडे राहतात, मग आपण टप्प्याटप्प्याने परत करतो. खरं तर पॉलिसी म्हणून आपण एक निर्णय घेणार का की असे जे पैसे आपण परीक्षा कॉल केल्यानंतर मुलांकडनं घेता ते ज्यावेळेस परीक्षा कॅन्सल केली तर आपण एक तर एस्क्रोमध्ये ठेवावं आणि त्याच्यामध्ये व्याजासहित मग यांना पैसे प्रशासनावर म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशनवर त्याचा प्रेशर येईल आणि त्या मुलांना न्याय भेटेल. आणि दुसरं या संदर्भातलं जी पैशापेक्षा महत्वाचं राहतं की त्यांच्या ज्या अपेक्षा असतात, जे स्वप्न ते बघतात ते भंग जे होतात ते जास्त वेदनादायक आहे. आणि त्याच्यामुळे प्रशासनाने पॉलिसी म्हणून हा निर्णय आपण करणार का? निश्चित सभापती पुढच्या वेळी ज्यावेळेला भरती करू त्यावेळेला असा विचार निश्चित करू. नाही, वेगळा नका घेऊन आता. हा 13 लाख विद्यार्थ्यांचा हिवाळी अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित झालेला आहे. फक्त मला एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे की याला 4 वर्ष पूर्ण झालेत, तर आणखी किती दिवसामध्ये ही प्रक्रिया पूर्ण होईल? हे सभापती महोदय, आम्ही वर्तमानपत्रातून, वेबसाईट सगळ्यातून सांगितलेलं आहे. आज आपल्या माध्यमातून मी सांगतो की आपण फक्त त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना बँक डिटेल मागितलेला आहे. आमच्या त्या वेबसाईटवर आम्ही ऍड दिलेली आहे, वेबसाईट दिलेली आहे, सगळे नंबर कळवलेले आहेत, डिटेल दिलेले आहेत. त्यात फक्त त्याचे बँक डिटेल द्यावा की या बँकेवर पैसे टाका माझे या ठिकाणी. तेवढं असलं तरी पण आम्ही त्याच्या संदर्भात पैसे टाकून देऊ. या संदर्भात फक्त पैसे जो माणूस आहे ज्याने पैसे भरलेले आहेत त्याच्या खात्यामध्ये जावे, त्याला मिळावे, एवढा त्या मागचा आमचा हेतू आहे. आणि मग फक्त आम्ही बँक डिटेल त्या संदर्भामध्ये मागितलेले आहेत, ते त्यांनी दिले तर लगेच आम्ही त्यांना पैसे अगदी आठवडाभराच्या आत त्याच्याकडे पाठवले जातात. मला लक्षात द्या प्रश्न. ठीक आहे, आता मनीषा कायंदे, तुम्हाला बोलायचं. धन्यवाद. एकंदरच आता हे प्रवेश शुल्क असेल किंवा परीक्षा शुल्क असेल तर यामध्ये मला जे एक माहिती मिळाली आहे की राजस्थान सरकारमध्ये अशा ज्या परीक्षा किंवा प्रवेश शुल्क असतात तर ते एक ठराविक कालावधीसाठी 1 किंवा 2 वर्षासाठी एक ठराविक रक्कम भरतात आणि त्यावेळेला त्यांना परीक्षांना प्रत्येक वेळा शुल्क भरावं लागत नाही. वन टाइम रजिस्ट्रेशन, वन टाइम पेमेंट असतं. तर असं काही आपण इथे आणू शकलो आपल्या राज्यात तर त्याचा खूप मोठा फायदा होईल. आणि वारंवार जे पैसे भरावे लागतात बेरोजगारांना तो मनस्ताप जो होतो तो आपल्याला टाळता येईल. तर असं काहीतरी सरकार आणू शकेल का हे मला होतं. आपल्याकडे भरत्या फार चुकून माकून होत असतात. इतक्या कोर्ट कचेऱ्या आहेत, इतक्या त्याच्यावर स्टेट असतं वारंवार 2-2, 4-4, 5-5, 7-7 वर्ष त्या होतच नाही. आणि त्यामुळे 2 वर्षासाठी पैसे भरा, मग तुम्हाला पैसे भरावे लागणार नाही. आता 2 वर्षात परीक्षा नाही झाल्या तर अजून परत त्याची भानगडी सुरू होतील की तुम्ही परीक्षा फी घेतली आमच्याकडून, परीक्षाच घेतली नाही म्हणून, फी घेतली आणि म्हणून. पण मला वाटतं आपल्याकडे अनेक अडचणी आहेत. आताही आम्ही परीक्षा घेतली तर त्याच्यावर स्टे आलेला आहे अर्ध्या परीक्षांना. आता आपण अर्ध्या परीक्षा झाल्या आमच्या, पण अर्ध्या परीक्षेचा पेसामुळे स्टे आलेला आहे. सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर स्टे दिलेला आहे. त्यामुळे आता तेही लटकलेले आहेत खरं म्हणजे. पण अशा अनेक अडचणी याच्यामध्ये आहेत. त्यामुळे आपल्याकडे काही सतत चालणारी निरंतर प्रक्रिया नाही की 4 महिन्याने भरती होतील, 6 महिन्याने भरती होतील आणि 2 वर्षाचे पैसे एकत्र घेऊन टाका, असं आपल्याला त्या ठिकाणी करता येणार नाही. काही निरंतर प्रक्रिया नाही. चला, शेवटचा प्रश्न आता. उत्तरामधनच पुन्हा एक प्रश्न उपस्थित झालेला आहे की 2 लाख विद्यार्थ्यांना पैसे परत केलेले आपण त्यांच्या परतावा दिलेला आहे, परंतु उर्वरित 10 लाख विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी पैसे परत करताना मधला खर्च, त्याचा मी अनर्थ करत नाही, जो काही आपला तांत्रिक खर्च झाला असेल, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह खर्च झाला असेल तो कापून घेणार असेल तर मग बाकीच्या 10 लाख विद्यार्थ्यांवर त्यांच्यावर तो अन्याय होणार नाही का? आणि म्हणून सरसकट सरकार सर्व विद्यार्थ्यांना पूर्ण पैसे वापस करणार का? हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. सभापती महोदय, मी आधीच सांगितलं की या आपलं थोडंसं काहीतरी गडबड होते का? आधीच्या प्रश्नाला तसंच झालं काहीतरी, लोडाजीच्या प्रश्नाला. आम्ही आधीच सांगितलं की मधला जो 10-12 कोटी रुपये खर्च प्रशासकीय खर्च झालेला आहे, त्याच्यामध्ये काही तांत्रिक खर्च झालेला आहे. त्यामुळे तो झालेला खर्च सुद्धा शासन या ठिकाणी विद्यार्थ्यांना देईल. काही 10-12 कोटी रुपयासाठी विद्यार्थ्यांवर तो आम्ही लादणार नाही.
आम्ही आमचा निर्णय झालेला आहे की आम्ही तो खर्च सुद्धा 12 कोटी विद्यार्थ्यांना पूर्ण 33 कोटी जेवढे आलेले आहेत फी तेवढी आम्ही 100% देणार आहोत. फक्त विद्यार्थ्यांनी बँक डिटेल आम्हाला द्यावे. 2 महिन्यात मिळतील का पैसे लोकांना? 2 महिन्यात बँक डिटेल आले तर आम्ही आठवडाभरात देऊ. आमच्याकडे पैसे पडलेले आहेत. लवकरात लवकर. 2 महिन्याची गरज नाही सभापती महोदय, महिनाभरात देऊ. पण बँक डिटेल आम्ही जे मागितलेले आहेत ते फक्त बँक डिटेल द्या, कोणत्या खात्यात टाकायचे आमच्याकडे वेबसाईट आहे, तुम्ही फक्त तेवढं टाईप करायचे 4 शब्द, आम्ही देऊन टाकू त्यांना. ठीक आहे.